व्लॉगमध्ये मनापासून खूप सारं स्वागत करते आणि जिच्यासाठी आजचा हा व्लॉग आहे आणि जिला तुम्ही एवढं भरभरून प्रेम देता तिच्याकडूनही तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत. हा ना पिहू, हाय कर सगळ्यांना. तर पिहूला घेऊन तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट्स येतात आणि आजचा फुल व्लॉग होणार आहे जो की पूर्ण पिहूवरती असणार आहे आणि तिच्या प्रत्येक गोष्टी, तिच्या खाण्याकडे काय मी लक्ष देते, तिला तिच्या खाण्यात काय असतं किंवा तिचं वजन तेवढी छान गुटगुटीत कशी आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला भेटणार आहेत. तर मला आपली फर्स्ट प्रायोरिटी म्हटलं ना, कोणत्याही आईची मुलीची फर्स्ट प्रायोरिटी म्हटलं ना तर मुलं असतात. जशी माझी फर्स्ट प्रायोरिटी मी हिला देते, कारण आपण कितीही दुःखात असलो ना, कितीही आपल्यावर म्हणजे आपण कितीही दुःखी असो किंवा आपलं मूड सॅड असला ना तरी एकदा हिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, एकदा हिची स्माईल पाहिली ना, आपण सगळं काही विसरून जातो. जसं की तुम्ही, बरोबर आहे ना. लहान मुलं म्हटली की आनंद असतो. जसं की मला जरी काही गोष्टींचं टेन्शन आलं असेल किंवा माझी चिडचिड होत असेल तर मी हिच्याकडे पाहिलं की माझं पूर्ण सगळं टेन्शन दूर होतं आणि किती जरी राग आलेला असला तरी आपोआप तो खाली येतो, म्हणजे कमी होऊन जातो. तसं हिच्या पप्पांचंही होतं. हे काय नवीन, तू रडली का मग अगोदर? दिसत नाहीये. हे असंच चाललेलं असतं दिवसभर तिचं. हां, तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स होत्या तर तिला खायला काय देते, तिला खायला काय चालू केलं की नाही, तिला कोणता महिना चालू आहे, तिचं वय काय आहे, ती एवढी छान कशी आहे, ती गुटगुटीत आहे, मग तिला तू काय काय म्हणजे कधीपासून खायला सुरू केलं, तिला खायला द्यायला लागले तू. आणि तर ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी डॉक्टरांकडे गेले होते. मलाही एवढं काही नॉलेज नाही आहे ह्या गोष्टींमधलं. मी डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांचं सजेशन घेऊन मग मी हिला काही गोष्टी चालू केल्या. तिचं हे असंच चालू राहणार आहे. आपला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. मी हिला आता उद्यापासून 6वा महिना सुरू होतोय आणि मला अन्नप्राशन हिचं खूप छान, खूप मोठं साजरं करायचं होतं, पण ही घरी नाही आहे आम्ही आणि इथे मला एकटीला करता येईल की नाही, कारण मला त्या गोष्टींमधलं काही माहीत नाही, नॉलेज नाही आहे. तर मग मला ते होईल का नाही ह्याचं मला थोडं टेन्शन आहे. पण आम्ही हिचा हा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तो व्लॉग तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. आणि आत्ता हिला 6वा महिना सुरू होतो. तर मग मला डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्ही हिला 6 महिने काही देऊ नका, फक्त फिडिंग करा किंवा गाई म्हशीचं दूध असेल तर, किंवा म्हशीचं जरी तुम्ही दूध तिला पाजत असाल तर त्या दुधामध्ये 50% दुधाचं प्रमाण असलं पाहिजे आणि 50% पाण्याचं प्रमाण असलं पाहिजे. पण मी थोडं पाण्याचं प्रमाण तिला 50% देत नव्हते. मी तिला 35 ते 40% पाण्याचं प्रमाण वापरायचे तिच्या दुधामध्ये. 50% दूध म्हशीचं असलं, कारण गाईचं दूध नव्हतं. थोडा दिवस गाईचं दूध होतं पण त्यानंतर म्हशीचं दूध होतं. तर मग त्यामुळे मला 50 काय होतंय 50% प्रमाणात जर मी म्हशीचं दूध घेतलं तर मी 31 ते 35 किंवा 40% दरम्यान मी तिला पाणी त्यात ॲड करायची, कारण ती थोडी मोठी होत चालली. मग त्यामुळे मी तिला फक्त पाणी आणि दूध बरोबर देत नव्हते. आणि नंतर तिला 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलेलं तुम्ही तिला वरच्या गोष्टी द्या, जसे की आपण तांदळाचं पेज भातावरचं पाणी देतो. तर तांदळ चांगले तुपात भाजून घ्यायचे आणि मग त्यानंतर त्यात पाणी ॲड करून आपण जे वरती थर येतो पाण्याचा, म्हणजे पेज येतं, तर ते देतो. तर मी तिला ते दिलं होतं आणि त्यानंतर डॉक्टरांकडे गेले. तर डॉक्टरांनी मला सांगितलं ह्या गोष्टी तुम्ही देऊ नका लगेच. पण तिची पचनक्रिया छान झालेली, किती खाऊ शकत होते, पचन करू शकत होते त्या गोष्टी. तर मग मी तिला हळूहळू भाताचं पेज वगैरे द्यायला सुरुवात केली.
आणि भात काय पाहिजे तुला? बरं हां ये. मी तिला भातावरचं पेज द्यायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू आत्ता तिला 6 महिने उद्या पूर्ण होत आहेत. पण मी आत्ता तरी तिला सध्या तिच्यासाठी ॲपल आणलेले आहेत, बनाना आणलेले आहेत. पण मी ॲपल जे आहे ते तिला पाण्यात एक शिजवून एक छान प्रकारे त्याचे एक जीव करते. पण ती ॲपल फक्त खात नाही, त्याच्यामुळे मग मला ते दुधात ॲड करावं लागतं, दुधात ते एकत्रित करावं लागतं, एक जीव करावं लागतं. मग ते मी अगोदर ॲपल खूप शिजवते आणि मग ते दुधात मिक्सरमध्ये हाताने किंवा आपण कोणत्या साहित्याने जर बारीक करायला गेलं तर ते बारीक होत नाही एकदम. जसं की मिक्सरच्या भांड्यात खूप छान प्रमाणे एक जीव होतो. काय पाहिजे? हो काय पाहिजे? नाही हसायचं, व्हिडिओ बनवते ना मी. बरं तुला पण. हां चल. आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम ते एकजीव करून घेते आणि त्यात साखर वगैरे ॲड करत नाही, कारण ॲपल अगोदरचंच गोड असतं. त्याच्यामुळे मग तिला ॲपलचा ज्यूस आत्ता मी चालू केलेला आहे. बनाना तिला अगोदरपासून मी देते थोडं थोडं. असं बोललं जातं की सर्दी होते, पण ॲक्च्युअलमध्ये सर्दी वगैरे लहान मुलांना एवढं काही जास्त बनानाने होत नाही. दिलं तरी ठीक आहे, मी तर देत होते. आणि हिच्या हातामध्ये ही जर खेळायला लागली तर मी छोटे मोठे गोष्टी देते, पण ती तोंडात घालू नये अशा असतात. पण तिला हातात घेण्याची सवय लागली पाहिजे. हातात आपण जसं मी कधीतरी बाहेर गेल्यावरती तिला बॉटल देते, दुधाची बॉटल आणलेली आहे तर ती देते. पण मी तिला खेळताना काही साहित्य हातात घेण्याची सवय लावलेली आहे. तर तिला आता ते दूध म्हटलं ना, कधी मी बाहेर गेले तर मग तिला ते हाताने पिण्याची सवय लावलेली आहे. तर आपण जेव्हा म्हणजे ज्यावेळी लहान मुलं खेळत असतात तर प्रत्येक वेळी वारंवार त्याच्यासमोर काही ना काहीतरी गोष्टी ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणजे की ते त्याला समजतं की ह्या कशा पकडल्या पाहिजेत, हातामध्ये कशा घेतल्या पाहिजेत. मग त्याच्यामुळे मी तिला आता मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल की ते ती जी बॉटल असते कधी बाहेर गेलो तर ती स्वतः हातात घेऊन ते दूध पिते. तर त्यामुळे मी तिला खेळताना सगळ्या गोष्टी समोर देते. जसं की आपण चपाती असो, चपाती आत्तापासून द्यायला सुरुवात केली. मी तिच्या हातामध्ये चपाती वगैरे देते थोडी थोडी. तिच्या हातामध्ये मी चपाती वगैरे मोठा आपली एक अर्धी चतकोर असते तशी देते, कारण तिला एवढे ती कट करता येत नाही, तोडता येत नाही अर्जून हिरड्यांनी. तर मग मी तिला थोडी थोडी चपाती वगैरे हातामध्ये देते. आणि तिचं वजन किती आहे तर बरेच दिवस झाले, ज्यावेळी आम्ही गावाला होतो त्यावेळी मी तिचं वजन तिला हॉस्पिटलमध्ये नेलेलं, त्यावेळी चेक केलेलं. त्यावेळी आय थिंक 600 भरलेलं तिचं वजन. पण आता नक्कीच 7+ असेल, कारण मला तेवढी गॅरंटी आहे. आणि मी काल 2 किलो ॲपल आणलेले बाजारातून. तर मग ती अज्जात 2 किलो ॲपलची पिशवी अज्जात सहज उचलू शकते अशी ती झालेली आहे. म्हणजे 7 किलो. ओ काय होतं आहे, 7 किलो वजन नक्की झालेलं आहे तिचं. अरे बाळा तुला पाहायचं असतं सगळ्यांना, तू रडायचं नाही. तिचं 7 किलो वजन आत्ता सध्या तरी आहे. केस नाहीत घ्यायचे, केस नाहीत घ्यायचे. तिचं 7+ तरी आता म्हणजे 7च्या पुढे वजन असेल तिचं कदाचित. मी तुम्हाला चेक केल्यावर ते सेपरेट दाखवेन एका दिवशी. सगळे बोलतात ती गुटगुटीत आहे, तुम्ही तिला अगोदरपासून म्हणजे बरंच काही खायला देत असाल. मी तिला फक्त भाताचं पेस्ट देत होते, बाकी काही तिला देत नव्हते. आत्ता सुरू केलेलं आहे, एक 3-4 दिवस झालं. मी डाळी असतील ज्या आपल्या घरात डाळी असतात, मला डाळींची नावं जास्त प्रमाणात माहीत नाही आहेत. तूर डाळ, मूग डाळ आणि जे आपले कलर माहीत आहेत, तूर डाळ, मूग डाळ, जे की आपण वरण बनवतो, तर मग ते सगळं मी शिजवून तिला आत्ता चालू केलेलं आहे. डाळी पण देते, डाळींचं पण पेस्ट तिला देते. बटाटा पण देते मी तिला. बटाटा पण शिजवून छान प्रकारे तांदूळ डाळी सगळ्या मिक्स करून मी तिला बटाटा पण देते खायला. अजून काय काय खाते तू? काय खाते? काय काय खाते अजून? हां बटाटा
पण तिला मी देते, डाळींचं पेस्ट देते, बटाटा वगैरे सगळं शिजवून देते, ॲपल देते, बनानासुद्धा देते आणि अजून बरंच काही ह्याच्या पलीकडे मी काही दुसरं देत नाही अजून, कारण तिला 6 महिने अजून पूर्ण झालेले नाही आहेत. तर इथून पुढे मी बऱ्याच काही गोष्टी असतील तिच्या सॅरलॅक वगैरे, तर त्या गोष्टी पण मला ॲड करायच्या आहेत. पण अजून 1-2-3 दिवस तर मी त्या गोष्टी नाही ॲड करणार आहे. बाकी एवढंच मी सध्या तरी तिला देते. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब काय पाहिजे, सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओच्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.